नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कारल्याची कुरकुरीत कापाची भाजी. इथे मी अर्धा किलो कारली घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कारल्याचे काप करून घ्यायचे आहे. कारल्याचे काप हे असे पातळ करून घ्यायचे आहे. कारला जर खूप जाड असेल तर अशा पद्धतीने दोन भाग करून अशा पद्धतीने पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहे. सर्व कारली अशा पद्धतीने आपण चिरून घेऊ. मधल्या बिया जर फार जाड असतील तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे. सर्व कारली अशाच पद्धतीने आपण चिरून घेऊ आणि त्याच्या बिया ह्या सेपरेट करून घेऊ. संपूर्ण कारली मी अशा पद्धतीने चिरून घेतली आहे आणि जाड बिया ह्या काढून घेतल्या आहेत. आता या कारल्याला आपल्याला हळद आणि मीठ लावायचं आहे. कारल्याच्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून हळद आणि इथे कारल्याच्या अंदाजाने इथे मीठ घालायचं आहे. 1 ते 1.5 टीस्पून मी इथे मीठ वापरला आहे. आता हे सर्व कारल्याला लावून घ्यायचं आहे. सकाळी जर टिफिनला ही भाजी न्यायची असेल तर रात्रीच आपण कारली कापून अशा पद्धतीने हळद आणि मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी उठून आपल्याला नेक्स्ट प्रोसेस ही करायची आहे. आता 2 पाण्याने ही कारली चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि कारली ही घट्ट दाबून असं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कारली केली तर कारल्याची भाजी ही कडू होत नाही. पोळीबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. परत एकदा ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे आणि संपूर्ण कारल्यातलं पाणी हे घट्ट पिळून घ्यायचं आहे. दोन पाण्याने कारली मी अशा पद्धतीने चांगली धुवून घट्ट अशी पिळून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता घट्ट अशी कारली पिळून अशी कोरडी करून घेतली आहे. इथे 2 मोठे कांदे असे उभे पातळ काप करून मी घेतले आहे. आता कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण कारल्याचे काप हे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहे. चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इतक्याच तेलामध्ये हे काप चांगल्या पद्धतीने भाजून होतात. पण हे काप जास्त डार्क असे रंगावर तळून घ्यायचे नाहीत. जास्त कारली असेल तर 2 बॅचेसमध्ये अशा पद्धतीने कारली तुम्ही तळून घेऊ शकता. मध्ये मध्ये हलवत आपल्याला कारल्याचे काप सर्व बाजूनी हे कुरकुरीत असे करून घ्यायचे आहेत. सकाळी ही भाजी करायची असेल तर रात्रीच तुम्ही अर्धी प्रोसेस ही करून घेऊ शकता. म्हणजे सकाळी ही घाई होणार नाही आणि भाजी ही पटकन बनून तयार होईल. कारली तळताना आपल्याला गॅसची आची फास्ट ठेवायची आहे. फुल गॅसवर अशा पद्धतीने कारले हे पटापट असे तळून तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता हळूहळू कारल्याच्या कापाचा रंग हा चेंज होतो आहे आणि अशा पद्धतीने सोनेरी रंगावर आपल्याला जास्त करपू न देता ही कारली अशा पद्धतीने तळून घ्यायची आहेत.
5 ते 6 मिनिटात कारली आपले तळून होतात। तुम्ही इथे बघू शकता कारली आपली संपूर्ण तळून ही तयार आहे। सोनेरी रंग आला आहे आणि आता आपल्याला ही कारली बाजूला काढून घ्यायची आहेत। याच्यापेक्षा डार्क रंग आपल्याला कारल्याच्या कापांचा होऊ द्यायचा नाही। पटापट कारल्याचे काप हे बाजूला काढून घ्यायचे आहेत। आता जे तेल उरलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे। थोडंसं जिरं इथे अर्धा टीस्पून मी फोडणीला घातलं आहे आणि 2 मोठे कांदे जे मी उभे पातळ काप करून घेतले होते ते आपल्याला परतून घ्यायचे आहे। कांदे आपल्याला फार परतून घ्यायचे नाही, तर ट्रान्सपरंट होईपर्यंतच हा कांदा रंग न बदलू देता भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकता कांद्याचा रंग इतका आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे। हलकासा सोनेरी हा रंग झाला आहे। आता आपण पावडर मसाले घालून घेऊ। अर्धा टीस्पून हळद, चवीप्रमाणे आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे। इथे 2.5 टीस्पून मी लाल तिखट घातला आहे। 1 टीस्पून धने पावडर आपल्याला इथे घालायची आहे आणि कांद्याच्या चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, कारण कारली आपण ही मिठामध्ये आपण मुरवत ठेवली होती, त्याच्यामुळे इथे अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे। संपूर्ण मसाले मिक्स केले। आता संपूर्ण कारले हे कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही मिठाचा अंदाज घेण्याकरता भाजी थोडी टेस्ट करून बघू शकता आणि अंदाजानुसार इथे मीठ घालू शकता। कारली चांगली मसाल्यामध्ये मिक्स झाली आहेत। इथे अर्धा टीस्पून मी आमचूर पावडर वापरला आहे। तुम्ही थोडा लिंबाचा रस पण इथे घालू शकता। आता इथे 2 मोठे चमचे आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। गरमागरम आमटी आणि अशी कारल्याची भाजी आणि पोळी तुम्ही असा बेत नक्कीच करू शकता। रात्रीच्या जेवणाला म्हणा किंवा कारल्याची भाजी पोळी तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता। फार कमी कडू ही भाजी होते आणि पोळीबरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता। भाजी ही तयार आहे। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।